नमस्कार. आज छायाज रेसिपीजमध्ये करणार आहोत आपण मोदक पण बीटाचे. इथे 1 वाटी बीट किसून घेतले बारीक किसणीने आणि जवळजवळ 2 वाट्या ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं, खोवून घेतलेलं, अर्धी वाटी गूळ आणि ड्रायफ्रुट्स खसखस, मनुके, काजू आणि बदामचे तुकडे आहेत. कढईमध्ये तूप घालायचे चांगलं 2 चमचे. याच्यामध्ये घालून घ्यायचे खोवलेलं ओलं खोबरं आणि बीट 1 वाटी आणि गूळ. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये घालूया हे ड्रायफ्रुट्स खसखस आणि हे सगळं परतून घेऊया एकत्रच. हे छान परतून घ्यायचं आहे. अगदी गूळ वितळला असेल की काय बघायचं आणि मग वितळलं असेल, चांगलं शिजलंय, हे कोरडं झालं सारण की गॅस बंद करायचा आहे. म्हणजे आपलं हे मोदकाचं सारण तयार आहे. इथे मी ही जी वाटी आहे आमटीची, ती अर्धी वाटी बीटाचा रस घेतलेला आहे. म्हणजे बीट किसलं होतं त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये इतकंच पाणी घातलं. पण इथे ही जी वाटी घेतलेली आहे, हे दोन्ही वाट्या सेम आहेत, तर तेवढंच पाणी घ्यायचंय आपल्याला. पाणी उकळून घ्यायचंय आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडं 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 तांदूळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला. याची उकड काढून घ्यायची. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळाची पिठी घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय. 1-2 मिनिटं त्याला वाफ द्यायची बारीक गॅसवरती आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आता हे थोडं कोमट झालं की हाताने छान मळून घ्यायचंय. चमचाभर तूप टाकून हे छान मळून घ्यायचंय आपल्याला. गरम गरमच कोमटसर जरा मळून घ्यायचंय चांगलं, एकदम स्मूथ होईपर्यंत. पुन्हा मी पाव वाटी गरम पाणी, एकदम कडकडीत पाणी घालून ते छान मळून घेतलं. याला खूप मळून घ्यायला लागतं, एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे लोण्यासारखं. आणि मग याच्या पाऱ्या करून याच्यात सारण भरून मोदक करून घेते. पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि असे गोळे करून घ्यायचे. अशी हातावरती एक पुरी करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण बनवलेलं खोबरं आणि पिठाचं सारण भरायचं आहे आणि आपण पुरणाचा उंडा करतो तसा उंडा करायचा पुरणपोळीला. हे असं आपण पुरणपोळीला करतो तसं करायचं आणि अजिबात पाकळ्या बिकळ्या पडायचं टेन्शन घ्यायचं नाही. साच्यामध्ये घालायचं, साच्याला तूप लावायचं आपण आणि ती गोळीला पण मळताना तूप आणि गरम पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आणि हे आत असं बसवायचं. हे असं आपला मोदक तयार होतो. असे सगळे मोदक मी तयार करून घेतलेत आणि आता हे उकडून घ्यायचे. इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आहे आणि उकडून घ्यायचे. 20 ते 25 मिनिटं याला उकडून घ्यायचं आपल्याला. आता 25 ते 30 मिनिटं आपण हे मोदक उकडून घेऊयात. बरोबर अर्धा तास उकडून घेतले. आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत, बीटाचे आहेत. चला तर आता सर्व करते. बस रियानचा नको, रियानला तूप नको. ओके, कसला आहे बघा. असे जर बीट खात नसतील तर मोदकातून तुम्ही त्यांना बीट खाऊ घाला. खूप छान लागतात आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि मुलं खरंच खात आहेत. हे बघा, हे बघा मोदक फिनिश, सगळे गेले तोंडात. नक्की तुम्ही पण ट्राय करा. खूप